नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुरवठा निरीक्षक या पदासाठी एक क्वेश्चन पेपर तयार केले आहे, म्हणजेच प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये आपण 25 जीकेचे प्रश्न घेतले आहेत। आणि हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पुरवठा निरीक्षक असेल किंवा ग्रामसेवक, पोलीस भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासोबत आपण या व्हिडिओमध्ये काही करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचे देखील IMP प्रश्न टाकलेले आहेत, म्हणजे संपूर्णपणे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, सर्वच परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज बनवत असतो। जर तुम्हाला आपल्या येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ टाईम टू टाईम बघायचे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक नक्की करा। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि प्रश्न पहिला बघा, प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या राज्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वोच्च रुग्णालयात गरीब व गरजू व्यक्तींना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र राज्य आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, क्रियाशील दूध उत्पादन सहकारी संस्थांची संख्या महाराष्ट्रात किती आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही? बघा, प्रश्न वाचताना चुकू नका, कारण की भरपूर विद्यार्थी काय करतात, म्हणून गणली जाते असं म्हणून प्रश्न वाचतात, पण प्रश्न नीट वाचा, गणली जात नाही असं विचारलं आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारतीय वन सेवा। भारतीय वन सेवा काय, त्या ठिकाणी ही सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही। प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पोर्तुगाल। पोर्तुगाल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, वर्ष 2029 ते 30 पर्यंत देशाच्या दरडोई उत्पादनामध्ये किती टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे? बघा, अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी टाकले आहेत। जर एखादा प्रश्न समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा मागे घेऊन नीट काळजीपूर्वक वाचून त्याचा अभ्यास करा। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 70%, 70% आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या राज्य सरकार बरोबर तैवानची फॉक्सकॉन कंपनी मोबाईल फोनच्या सुट्टे पार्ट निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तमिळनाडू। तमिळनाडू आपलं बरोबर उत्तर आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुरवठा निरीक्षकसाठी कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे किंवा या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, मला लगेच पुढच्या 2 सेकंदात कमेंट करून सांगायचं आहे। मी 2 सेकंदाचा वेळ देतोय, मला कमेंट करून सांगा। बघा, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला डॅश डॅश असे म्हणतात किंवा काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रथिने असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 9 बघा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोकसभेचा सभापती आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, डॅश डॅश टक्के इलेक्ट्रॉनिक्स यंत्रे आणि जैविक रसायने भारत चीनकडून आयात करतो, म्हणजे किती टक्के विचारले या ठिकाणी?
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 65% आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, विशेष उचल अधिकार सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते. तर बघा प्रश्न क्रमांक 11व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामसेवक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी भरपूर प्रश्नपत्रिका बनवल्या आहेत. जर तुम्हाला आपल्या इथून मागच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बघायचे असेल किंवा तुम्हाला ग्रामसेवक कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर या दोन्ही टॉपिकवरती आपण बरेच व्हिडिओ बनवून ठेवले आहेत. आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ग्रामसेवक परीक्षेचे महत्त्वाचे सर्व व्हिडिओ बघून घ्या. प्रश्न क्रमांक 12 बघा, खालीलपैकी कोठे जगातील सर्वात मोठे संग्रहालय युगेयुगीन उभारण्याचे आयोजित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी दिल्ली आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कारंजा, म्हणजेच वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्प कारंजा तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 14 देशातील कोणत्या व्याघ्र वाघांची संख्या सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जिम कार्बेट आपलं बरोबर उत्तर आहे. आणि जिम कार्बेट हे कोणत्या राज्यात आहे, कोणत्या राज्यात आहे बघा कमेंट करून मला याचं उत्तर द्यायचं आहे, म्हणजे यावर मला अंदाज येईल की किती विद्यार्थी या ठिकाणी सिरियस मनापासून अभ्यास करताय. प्रश्न क्रमांक 15 बघा, कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती जिल्ह्यात या ठिकाणी आढळतात. प्रश्न क्रमांक 16 PSLV C56 या उपग्रहाद्वारे भारत सिंगापूर देशाच्या किती उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 7 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, पोहरादेवी तीर्थक्षेत्र वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मनोरा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, खालीलपैकी कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवतो आणि जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या ठिकाणी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अबकारी कर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 जागतिक खर्चाबाबत सर्वात स्वस्त देशांच्या यादीमध्ये सर्वात स्वस्त देश कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अफगाणिस्तान आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जेम्स प्रिन्सेप आपलं योग्य उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ह्या प्रकारचे व्हिडिओ आवडत असेल, म्हणजे तुम्हाला जर पुरवठा निरीक्षक या परीक्षेसाठी व्हिडिओ हवे असेल तर मला कमेंट करून सांगा. येणाऱ्या काळात मी ह्यावरती भरपूर व्हिडिओ बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. प्रश्न क्रमांक 21 बघा, सध्या केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी लॅपटॉप टॅबलेटच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. हा निर्णय केंद्र सरकारने कोणत्या देशाकडून आयात कमी करण्यासाठी घेतला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चीन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नीलगिरी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कॅबिनेट मिशन
घटना समितीची निर्मिती कॅबिनेट मिशन या योजनेच्या आधारे झाली. बघा, शेवटचे 2च प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी रेग्युलर बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील. तर बघा, प्रश्न क्रमांक 24 काय आपला, NC सक्सेना समिती कशा संबंधित स्थापित करण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दारिद्र्याचा मोजमाप निकषाबाबत आपलं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25 रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ब्रिटिश भारत सरकार आपलं योग्य उत्तर आहे.